राज्यातील शेतकरी बांधवांसाठी आली सर्वात मोठी बातमी। शेतकरी बांधवांनो, पीक विमा नुकसान भरपाई विषयी राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय घेण्यामध्ये आला असून आता राज्यातील शेतकरी बांधवांना सर्वात मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतंय। होय, तुमच्या मनामध्ये शेतकरी बांधवांनो असा देखील प्रश्न असेल की पीक विमा रक्कम आणि नुकसान भरपाई रक्कम टप्प्याटप्प्याने जिल्ह्यांमध्ये वाटप होणार की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम सलग मिळणार। तर ती आता सर्व काय माहिती मी तुम्हाला देणार आहे, सर्व काय सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यासाठी फक्त आता शेतकरी बांधवांनो तुम्ही 1 ते 2 मिनिटे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला अधिकृत आणि खरी माहिती या ठिकाणी समजणार आहे। नेमकी कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा 2022 ते 2025 पर्यंतचा जमा होणार आहे, नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना किती हेक्टरी प्रमाणे नुकसान भरपाई मिळणार आहे। आता हे सविस्तर जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच शेतकरी बांधवांनो 1 ते 2 मिनिटे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला अधिकृत माहिती आणि खरी माहिती आता या ठिकाणी समजणार आहे। तुम्ही अशा बऱ्याच साऱ्या बातम्या पाहिल्या असतील की तुम्हाला असं सांगण्यामध्ये येत होतं आज पैसे जमा होतील, उद्या पैसे जमा होतील, पीक विमा काल जमा झाला, अशा अद्याप साऱ्या पुऱ्याशा बातम्या तुम्ही बघितल्या असतील। परंतु शेतकरी बांधवांनो, आता मी तुम्हाला अधिकृत माहिती या ठिकाणी सांगणार आहे, त्यामुळे नक्कीच टाइम काढून व्हिडिओला पाहत चला। बघा, आता केंद्र सरकारच्या माध्यमातून व राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्ण पैसे आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जमा होणार आहेत। यामुळे लाखो शेतकरी बांधवांना आता चांगला दिलासा मिळतोय असं देखील आपण म्हटलं तरीही काहीही हरकत नाही। पूर्ण पैशांचं वाटप आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती केलं जाणार असून आता ही एक शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आपण म्हणू शकतो। यामुळेच आता लाखो शेतकरी बांधवांना महाराष्ट्रामधील आता दिलासा मिळणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही ज्या 2022 ते 2025 पर्यंतची पीक विमा वाट पाहत होता, आता ती तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून आता तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटी प्रणालीद्वारे राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून पीक विमा नुकसान भरपाई आता तुमच्या देखील खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, पेरणीची वेळ आलेली आहे। पाऊस जसा पडेल तशीच आता पेरणी शेतकरी बांधव सुरू करणार आहेत आणि पेरणीसाठी ही सर्वात मोठी मदत आता शेतकरी बांधवांना पीक विमा नुकसान भरपाईची मिळेल असं देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेलं आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला पेरणी करायची आहे, बी बियाणे खरेदी करायचे आहे, यासाठी देखील सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला असावा असं देखील आपण म्हणू शकतो। आता तुम्हाला सर्वात अगोदर नेमकी कोणती कामे करायची आहेत जेणेकरून तुम्ही म्हणजेच की पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा होईल, त्याचबरोबर नेमकी कोणत्या जिल्ह्यांची यादी पहिल्या टप्प्यासाठी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलेले आहे, आता हे लगेच आपण शेतकरी बांधवांनो पुढे पाहणार आहोत। त्यामुळे आता नक्कीच 1 ते 2 मिनिटे व्हिडिओला टाइम काढून पाहत चला। त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो, चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला पाहूया सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये सर्व काही खरोखर अपडेट। शेतकरी बांधवांसाठी अखेर मोठा निर्णय सरकारच्या माध्यमातून झालेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, बघा आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलेलं आहे। शेतकरी बांधवांना अखेर मोठा दिलासा, सरकारच्या माध्यमातून ऐतिहासिक मोठा निर्णय आता शेतकरी बांधवांसाठी घेतलेला आहे, ज्यामध्ये आता शेतकरी बांधवांना पीक विमा व नुकसान भरपाई या ठिकाणी रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे। या ठिकाणी आता शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज देखील पडणार नाही। बऱ्याच ठिकाणी आता शेतकरी बांधवांनो या ठिकाणी वाटप देखील सुरू झालेलं आहे। त्यामध्ये तुमचा जिल्हा आलेला आहे की नाही, का तुमच्या जिल्ह्यामध्ये पुढील टप्प्यामध्ये वाटप होणार आहे हे देखील तुम्हाला पाहायचं आहे। नेमकी कोणत्या जिल्ह्यांची यादी आता सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली, कोणत्या बँकांकडे आता निधी उपलब्ध करून देण्यामध्ये आलाय आणि यासाठी अपात्रता पात्रता काही सरकारच्या माध्यमातून लावण्यामध्ये आली आहे का, आता हे सर्व काय आपण पुढे एका मिनिटामध्ये शेतकरी बांधवांनो जाणून घेणार आहोत। म्हणजेच की रखडलेला प्रलंबित पीक विमा आता शेतकरी बांधवांनो तुमच्या देखील खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे। होय, आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 2022, 2023, 2024 पर्यंतचा पीक विमा या 2 ते 3 वर्षांचा आता प्रलंबित असलेला पीक विमा शेतकरी बांधवांनो सरकारने तुमच्या खात्यावरती टाकण्याचा निर्णय घेतला आहे आणि तुमच्या हेक्टरी प्रमाणे आता तुम्हाला वेगवेगळी रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे। काही शेतकरी बांधवांना 15,000 रुपये मिळेल, काहींना 17 तर काहींना 20,000 रुपये, तर असे काही शेतकरी बांधव आहेत त्यांना 25,000 रुपयापर्यंत सुद्धा रक्कम या ठिकाणी मिळणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता तुमची पेरणी
खरोखर गोड होईल असं आपण म्हणलो तरीही काही हरकत नाही आता, कारण की सरकारने तुमच्यासाठी ऐतिहासिक निर्णय घेतला असून आता तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटी प्रणालीद्वारे तुम्हाला देखील माहितीच आहे की डीबीटी प्रणाली एक अशी प्रणाली आहे ज्यामधून जर का सरकारने पैसे सोडले, जिल्ह्यांची नावे सहज सोडले, तर आता डायरेक्ट तुमच्या खात्यावरती तिकडून पैसे सोडल्यानंतर येण्याला काही अर्धा एक तास काय लागत नाही, फक्त म्हणजेच की 30 ते 35 मिनिटं लागतात, म्हणजे की अर्धा तास शेतकरी बांधवांनो धरून चालायचा. या प्रणालीद्वारेतून आता तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे आता तुम्ही तुमच्या मोबाईलकडे नक्की लक्ष ठेवा शेतकरी बांधवांनो. कधीही तुमच्या मोबाईलवरती मेसेज येईल की तुमच्या खात्यावरती पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे या ठिकाणी क्रेडिट झालेला तुम्हाला मेसेज पाहायला मिळेल. त्यामुळे शेतकरी बांधवांनो मोबाईलकडे नक्कीच लक्ष ठेवा. आता सर्वात अगोदर हे जाणून घ्या की कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो बघा, तुम्ही जर का या यादीसाठी पात्र असाल तर तुमच्या खात्यावरती खरोखर रक्कम जमा होणार आहे, आणि जर का तुम्ही अपात्र असाल तर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार नाही, याची देखील दक्षता घ्यायची आहे. मग आता नेमकी चला जिल्ह्यांची यादी पाहूया. कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये नेमकी सरकारच्या माध्यमातून कोणते जिल्हे घालण्यामध्ये आलेले आहेत आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर ही रक्कम जमा होणार आहे, का टप्प्याटप्प्याने तुमच्या जिल्ह्याचं नाव येतं हे देखील शेतकरी बांधवांनो आता तुम्हाला बघायचं आहे. त्यामुळे आता चला लगेच आपण जिल्ह्यांची यादी पाहूया. तर पहा आता शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर मधील जर का शेतकरी असाल, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा पीक विमा 2022 ते 2025 पर्यंतची प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग मधील जर शेतकरी असाल, सिंधुदुर्ग मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा पीक विम्याची नुकसान भरपाई प्रतीक्षा करत असाल, तर आता ही तुमची प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती तुमच्या हेक्टरी प्रमाणे, म्हणजेच की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, सर्व शेतकरी बांधवांना एक रक्कम काय मिळणार नाही, अलग अलग म्हणजेच की वेगवेगळी रक्कम या ठिकाणी शेतकरी बांधवांना दिली जाणार आहे. त्यानंतर ठाणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, ठाणे मधील जर शेतकरी असाल, ठाणेमध्ये कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, पीक विम्याची आतुरतेने वाट पाहत असाल, 2022 ते 2024 पर्यंतचा पीक विमा कधी जमा होणार अशी तुमची प्रतीक्षा असेल, तर आता ठाणेमधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा संपली असून ठाणेमधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता काही शेतकरी बांधवांना हे 15,000 रुपये रक्कम मिळणार आहे, काहींना 17 ते 17,500 रुपये, काहींना 25 तर काहींना 20-21,000 रुपये सुद्धा रक्कम या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजेच की वेगवेगळी रक्कम आता शेतकरी बांधवांनो खात्यावरती जमा होणार आहे. त्यानंतर यवतमाळ मधील जर शेतकरी असाल, यवतमाळ मध्ये राहून शेती करत असाल, तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, तुमच्या सुद्धा म्हणजेच की खात्यावरती आता रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर वाशिम मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. वाशिम मधील जर शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा आता काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर वर्धा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर सांगली मधील जर शेतकरी असाल, सांगलीमध्ये राहून शेती करत असाल, तर तुम्हाला आता सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार असून आता तुमच्या सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नसून आता तुमच्या सुद्धा तालुक्यात जिल्ह्यामध्ये रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर परभणी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर कोल्हापूर, जळगाव, जालना या जिल्ह्यामधील जर शेतकरी असाल, तुम्हाला सुद्धा पीक विम्याची अत्यंत गरज असेल, पीक विम्याची वाट पाहत असाल, तर आता तुमची सुद्धा प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.